गंगापूर येथे सुरू असलेले अवैध धंदे, अवैध वाळू उपसा बंद न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचं निवेदन गंगापूर येथील संजय बोगसे यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना दिले। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात येत असलेल्या गंगापूर येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे, नदी पात्रातील मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक तात्काळ बंद न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा गंगापूर येथील शेतकरी संजय संभाजी बोगसे यांनी दिनांक 19 मे रोजी हिंगोली पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन दिले। गंगापूर इथं मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून हे सर्व बंद न झाल्यास अवैध धंद्याविरोधामध्ये लवकरच आपण आमरण उपोषण करणार असल्याचं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू, एका जुगार अड्ड्यावरील जुगार खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता आणि आज पुन्हा कळमनुरी तालुक्यातील गंगापूर येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। गंगापूर येथील निवेदनकर्ते संजय बोगसे यांनी निवेदन देत काय मागणी केली आहे ते पाहूया। व त्यांचे 2 मुलं योगेश आणि गणेश हे नेहमीच सतत धारदार शस्त्र व पिस्तूल घेऊन फिरत असतात आणि यांचे अवैध धंदे, रेती व क्लब हा खूप जोमात असतो आणि 2 कोटीचा जवळपास हा क्लबची उलाढाल असते रोजची। तर अशा पद्धतीचं मी कलेक्टर ऑफिस आणि एसपी ऑफिसला दोन्ही एसपी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस दोन्ही जाग्यावर अर्ज दिलेले आहेत आणि काही पुरावे सुद्धा त्याचे जमा केलेले आहेत। शस्त्र घेऊन ते आहेत, त्यांचे पुरावे जमा केलेले आहेत। पिस्तूल घेऊन नेहमी सतत फिरतात, इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकतात, तेही पुरावे मी एसपी ऑफिसला जमा केलेले आहेत। अशा पद्धतीचे मी दोन्ही पुरावे जमा केलेले आहेत आणि माझ्याकडे अनेक पुरावे आहेत। हे वेळ आल्याने मी नक्कीच दाखवून देऊ ते पुरावे। यापुढे तुमचे काय असणार आंदोलन? मी आंदोलन काहीच नाही, मी 2-3 दिवसाच्या नंतर मी 24 तारीख चा इशारा दिलेला आहे। 24 तारखेला मी उपोषणाला बसणार आहे। हा माझा आमरण उपोषण असणार आहे। मी मुख्यमंत्र्याकडे जाणार, मी पालकमंत्र्याला पण पोस्टाद्वारे पाठवलेलं आहे, आयजी ऑफिसला पण पोस्टाद्वारे निवेदन पाठवलेलं आहे आणि सीएम साहेबाला पण पोस्टाद्वारे निवेदन पाठवलेलं आहे। आणि मी यानंतर जर यांच्यावर जर कारवाई नाही झाली, यांचे जर अवैध धंदे बंद नाही झाले, तर मी 100% तुम्हाला सांगतो मुंबईला जाऊन सीएम साहेबाला भेटणार आणि मी मुंबईला जाऊन सुद्धा आमरण उपोषण करणार। इथे तर करणारच, पण मुंबईला जाऊन पण करणार। मला सीएम साहेबावर 100% विश्वास आहे। सीएम साहेब मला न्याय देतील आणि एसपी साहेबावर विश्वास आहे। मला उपोषणाला बसण्याचं काम पडणार नाही। 24 पर्यंत एसपी साहेबच सगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करतील आणि मला न्याय देतील। NTV न्यूज मराठी, हिंगोली।